शिक्षणासोबतच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रगती शक्य, स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके। आजच्या गुंतागुंतीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात विद्यार्जनसह क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुप्त गुणांना वाव आहे। लहान वयात मुलांना मोबाईल सारखे वेड असल्याचं वास्तव आहे, परंतु आपल्या मुलांची प्रगती यशस्वी तसेच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून यश संपादन करता येते। येथील शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून यश संपादन केले हे कौतुकास्पद आहे। कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले हे वास्तव असले तरी शिक्षणासोबतच मुलींना आत्मसंरक्षण करता येईल विचार स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी व्यक्त केले। ते स्थानिक वीर भगतसिंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळाडू सन्मान सोहळ्यात बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे होते, तर प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक मनोज केदारे, श्री गजानन महाराज महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर सौ पूजाताई सपकाळ, पणा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज आगरकर, विद्युत अभियंता मनोज केसाळे, मुख्याध्यापिका अलकाताई बोर्डे आदी उपस्थित होते। प्रसंगी पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की महिला, मुली, लहान मुले यांच्या स्वसंरक्षणासाठी नवीन कायद्यानुसार अधिक सुधारणा झाली आहे। त्यामुळे महिलांना सुरक्षा दिली जाते, परंतु कायद्याबरोबरच शालेय शिक्षण सोबतच शालेय खेळातून आत्मसंरक्षण करता येते। पालकांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणासह क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले। या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते वीर भगतसिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पांडे व विलास गावंडे यांनी केले होते। सूत्रसंचालन विकास पल्हाडे यांनी तर आभार बाळासाहेब देशमुख यांनी केले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.